नमस्कार. तर आज आपण एकदम मऊ मऊ आणि चविष्ट अशी असणारी साबुदाण्याची खीर करणार आहोत. उपवासासाठी उत्तमच, परंतु गोड काहीतरी खायसारखं वाटलं ना तरी सुद्धा एक नंबर. तर साबुदाण्याची खीर करण्यासाठी इथं मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहे. त्याला असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि चांगले असे भिजवून घ्यायचे आहेत साबुदाणे. आता बघू शकता आपले साबुदाणे छान असे भिजलेले आहेत मस्त. आता ह्याला आपण गाळून घेऊया. तर इथं चाळणीमध्ये मी सगळं याच्यातलं पाणी जे आहे ते निथळून घेतलेलं आहे. त्याच्या अगोदर गॅसवर एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये एक तांब्यावर पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता हे चांगलं पाणी उकळू द्यायचं आहे. बघू शकता पाणी मस्त असं गरम झालं की त्याच्यामध्ये भिजलेले सगळे साबुदाणे घालून घेऊया. आता साबुदाणे घातल्याच्या नंतर चमच्याने ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असे साबुदाणे शिजून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता साबुदाणे मस्त असे शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण 1 वाटीवर दूध घालून घेणार आहोत. तर दूध इथं मी गरम घेतलेलं आहे. आता 1 वाटी दूध याच्यामध्ये घालायचं, व्यवस्थित असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता दूध घालून झालं, एक अशी नॉर्मल उकळी आली ना की त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी साखर घालून घेतलेली आहे. म्हणजे ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतले ना त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची, म्हणजे कसं परफेक्ट असं माप होतं. आता तुम्हाला जास्त याच्यापेक्षा गोड वगैरे खायचं असेल तर वाढवली तरी चालेल, परंतु हे परफेक्ट होते. त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतात ते सगळे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आणि छान असे मस्त बारीक गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये. बघू शकता. आता हे भाजलेले ड्रायफ्रुट्स सगळे तुपासकट आपल्याला हे खिरीमध्ये घालून घ्यायचे आहेत. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. वा, बघू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून झालं की थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ घालून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं मी वेलची पूड आणि जायफळाची पूड करून घेतली आहे, ती सगळ्यात शेवटी घालून घ्यायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता सुंदर मऊसूत अशी आपली साबुदाण्याची खीर इथं रेडी झालेली आहे. अगदी जबरदस्त झालेली आहे साबुदाण्याची खीर. तुमच्या घरी सुद्धा नक्की ट्राय करा. ही साबुदाण्याची खीर बनवायला एकदम सोपी आहे आणि उपवासासाठी सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.